नमस्कार मंडळी, तर आजची आपली रेसिपी असणार आहे उडदाच्या डाळीचे वडे। तर त्यासाठी मी उडदाची डाळ 2 ते 3 तासासाठी भिजवून घेतली होती। साधारणतः 1 वाटी इतकी डाळ असेल तर आपल्याला ती 2 ते 3 तासासाठी भिजवून घ्यायची। त्यानंतर हिरव्या मिरच्या, लसूण आणि जिरे हे आपल्याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता की जास्त बारीकही केलं नाहीये मी। आता ते वाटण आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। त्यानंतर आपल्याला उडदाची डाळ छानपैकी वाटून घ्यायची आहे। थोडंसं नॉर्मल पाणी टाकून ही डाळ वाटायची आहे, जास्त पाणी टाकायचं नाही, नाहीतर पीठ ना पातळ होऊन जातं। तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे आपली डाळ वाटली गेली आहे। आता माझी सर्व डाळ वाटून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला घालायची थोडीशी हळद आणि आपलं जे वाटण केलं होतं ना ते पण त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे। हाताने करू नका, हाताने करायला गेलं ना की हाताची खूप आग होते। आता गॅसवर एक साईडला तेल गरम व्हायला ठेवून द्यायचं। आता मी यामध्ये चवीप्रमाणे मीठ ॲड करून घेत आहे आणि पुन्हा आपल्याला ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। उडदाच्या डाळीचे वडे ना आमच्याकडे नवनाथ पोथी असते ना त्यासाठी नैवेद्याला दाखवतात आणि श्रावण महिना लागला की लगेच नवनाथ पोथी लावतात ना, तर त्यामध्ये 9व्या अध्यायाला आणि शेवटी हे वडे करतात। आम्ही अशा पद्धतीने करतो, तुम्ही कोणत्या पद्धतीने करता ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि तुमच्याकडेही अशी पोथी लावतात का तेही मला नक्की सांगा। आता एका प्लास्टिकच्या कागदाला थोडंसं पाणी लावून घ्यायचं, त्यावर थोडंसं पीठ घ्यायचं, हाताने पसरवून घ्यायचं पाण्याच्या साहाय्याने आणि त्याला मध्ये होल पाडून तेलात सोडून द्यायचा। अशा पद्धतीने हे वडे आपल्याला करून घ्यायचे आहेत। मी पुन्हा एकदा तुम्हाला प्रोसेस करून दाखवत आहे। अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे आणि झटपट होते। एक एक करून मी सर्व वडे करून घेत आहे आणि आपल्याला हे वडे ना मध्यम गॅसवर तळायचे। छान खुसखुशीत होईपर्यंत हे वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत। मी दाखवली ना त्या प्रोसेसने हे अगदी खुसखुशीत होतात आणि तेलकटही होत नाहीत अजिबात। बारीक गॅसवर आपल्याला छानपैकी तळून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता की असा कलर झाल्यानंतर आपल्याला ते काढून घ्यायचे आहेत। आपल्या गोड बुंदीच्याही रेसिपीला तुम्ही छान रिस्पॉन्स दिलात आणि आता ह्याही रेसिपीला द्या। तर कशी वाटली मंडळी रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा एकदा भेटूयात आपण अशाच एका नवीन रेसिपी सोबत।